नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। देशभरामध्ये कोरोनाच्या लसीकरणाच्या साठी पुढाकार घेतला जात असताना ही लस प्रत्येक राज्याकडून प्रत्येकाला मोफत मिळेल अशा प्रकारची इच्छाशक्ती राजकारण्यांमध्ये अचानक वाढीस लागली आहे। आतापर्यंत 1 2 3 4 अशा पद्धतीने मोजायचं झालं तर जवळपास 11 राज्यांनी आपल्या राज्यातल्या जनतेपैकी निवडक जनतेला, ज्यांना 1 मेच्या पासून लसीकरण केलं जाणार आहे, अशा 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी लसीकरण मोफत असेल अशी घोषणा केलेली आहे। आजूबाजूच्या राज्यांमध्ये अशा प्रकारे सत्तेत असलेल्या लोकांकडून निर्णय घेतले जात असताना महाराष्ट्रातला मविया सरकार यासाठी मागे कसं राहील? खरं तर मविया सरकारच्या समोर याबाबतलं आव्हान वेगळंच आहे आणि ते आव्हान प्रकर्षाने समोर आलंय। हे आव्हान आहे एकवाक्यतेचं, निर्णयक्षमतेचं आणि अंमलबजावणीचं। या तीनही टप्प्यांवर मोफत लसीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मवियाच्या अंतर्गत मधला भेदभाव किंवा वाद समोर आला आहे। पहिल्यांदा मोफत लस द्यायची की नाही याबाबतचं धोरण ठरताना दिसत नाहीये। दुसऱ्या बाजूला ते धोरण ठरलेलं नसताना मवियाच्या घटक दलांमध्ये लस मोफत द्यायला हवी आणि ती आम्हीच देतो आहोत असं प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता सांगतोय। हे सगळं घडत असताना काही मूलभूत प्रश्न उपस्थित राहतात आणि ते भारत या देशाच्या चष्म्यातून पाहिले गेले पाहिजेत। ज्या देशामध्ये जागतिकीकरणाच्या नंतर आर्थिक व्यवस्था सुधारलेले काही लोक असताना प्रत्येकाला खऱ्या अर्थानं मोफत लस देण्याची गरज आहे का? दुसरा मुद्दा, भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये गरिबांना आणि अत्यंत गरजू असलेल्या लोकांना प्राधान्याने लस दिली जाणं गरजेचं असताना जे सक्षम आहेत त्यांच्यासाठी सरकारी यंत्रणेवरचा ताण कमी करून पर्यायी ठिकाणी विकतची लस दिली जाणं हे शक्य नाहीये का? लसीकरणाच्या निमित्तानं प्रत्येकाला आपला फोटो झळकवायचा असेल तर समजा याच निमित्तानं लसीकरणाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदारांपर्यंत पोहोचायचंय का? आणि यात केंद्र राज्य असा भेदभाव करता येणार नाही। थोडक्यात काय तर लस मोफत द्यायला हवी की नको या मुद्द्याची चर्चा करणं गरजेचं आहे। जे सक्षम आहेत त्यांनी स्वतः विकत लस घ्यावी आणि पर्यायानं तिजोरीवर पडणारा भार कमी करावा, इतक्या ठाम भूमिकेसह आज आम्ही ही चर्चा सुरू करतोय लक्षवेधीमध्ये। मोफत लशीचं टुमणं कशासाठी? या चर्चेच्या सुरुवातीपूर्वी आत्तापर्यंत काय घडलंय त्याचा एक पटकन गोषवारा आपण घेणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून उपमुख्यमंत्री पदावर नियुक्त असलेल्या आणि महाराष्ट्राचं अर्थखातं सांभाळणाऱ्या अजित पवारांनी सर्वप्रथम लसीकरणाच्या मोफत असण्याबाबतचं सूतोवाच केलं। तोच धागा तत्काळ पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लस मिळेल आणि ती सरसकट मोफत असेल अशा प्रकारचं सूचक वक्तव्य केलं आणि इथूनच खऱ्या अर्थानं श्रेयवादाची लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। नवाब मलिकांचं वक्तव्य आधी पाहूयात आणि त्यानंतर पुढच्या घडलेल्या घटनाही तुम्हाला सांगणार आहे। उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकाला 18 वयोगटाच्या वरचं आम्ही मोफत त्यांचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम घेऊ आणि लस खरेदीसाठी जागतिक टेंडर बोलून जे चांगलं लस असेल स्वस्त दरात आम्हाला उपलब्ध करून देईल। महाराष्ट्र सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणारच आहे आणि लवकरच लवकर त्या बाबतीत टेंडर काढण्यात येणार आहे। नवाब मलिकांनी मोफत लस सरसकट पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतल्याच्या नंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या पद्धतीनं या भूमिकेमध्ये या संपूर्ण वादामध्ये उडी घेतली। त्यांनी पहिल्यांदा मोफत लसीच्या संदर्भातलं धोरण हे स्वतःच्याकडून अर्थात शिवसेनेच्याकडून दिलं जात असल्याच्या संदर्भातलं वक्तव्य केलं आणि नंतर त्यांना आपलं हे ट्विट रद्द करावं लागलं।
गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अर्थात राज्य सरकारच्याकडून वॅक्सिनेशन अर्थात लसीकरणाच्या साठी मोफत वाटपाची भूमिका घेतली गेली आहे असं त्यांना म्हणावं लागलं. पण नंतर मात्र त्यांना खुलासा करावा लागला की या संदर्भातली अधिकृत घोषणा ही संबंधित सक्षम प्राधिकृत व्यक्तीकडूनच केली जाईल. हा सगळा घोळ समोर आला आणि इथेच खरा प्रश्न जन्माला आला की सरसकट मोफत लस दिली जाणार आहे का? ती दिली जाणार नसेल तर मग हे राजकारण्यांचं काय सुरू आहे? कारण आदित्य ठाकरेंनी जे म्हटलं आणि माफी मागितली त्या ग्राफिक्समधले शब्द लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. ते ग्राफिक्स आता आपल्या समोर येत आहे, तेही आपण पाहूयात. या निमित्तानं आदित्य ठाकरेंचा माफीनामा काय म्हणतो तर लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये या निमित्तानं पूर्वीचं ट्विट डिलीट करण्यात आलंय, हटवण्यात आलेलं आहे असं त्यांना स्वतः सांगावं लागलं. महाराष्ट्राचं लसीकरणाचं धोरण हे सर्वसमावेशक आहे, ते जलद आणि कार्यक्षमरित्या लसीकरण व्हावं यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे असं सांगतानाच संबंधित धोरण हे संबंधित समितीद्वारे घोषित केले जाईल असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि गोंधळासाठी दिलगिरी व्यक्त करतो या शब्दात त्यांनी आपला माफीनामा सादर केला. आदित्य ठाकरेंच्याकडून हे सगळं सुरू असताना आणि नवाब मलिकांनी मोफत लसीकरणाच्या संदर्भातलं सूतोवाच केलं असताना काँग्रेसला या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःला कोणत्याही प्रकारची स्थिती आणि अस्तित्वाची भूमिका दिसत नाहीये. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी या प्रकरणावर भाष्य केलं आणि त्यातून मोफत लसीकरणाच्या प्रकरणातले मवियातले मतभेद अधिक प्रकर्षानं समोर आले. आपली जी लस कोरोनाच्या संकटामध्ये नागरिकांना द्यायची आहे या बाबतीत आदरणीय सोनियाजी गांधी यांनी जाहीर केलं आहे की मोफतच लस मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आमचं धोरण तेच आहे की नागरिकांना मोफत लस देण्यात यावी आणि त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही आग्रह धरलेला आहे आणि हा आग्रह ते निश्चितपणे मान्य करतील याची खात्री आम्हाला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावर विचार करत असतानाच ज्या पद्धतीनं श्रेय घेण्याकरता कुणी जाहीर करतं असं हे आम्हाला आवडलेलं नाही. आमची काँग्रेस म्हणून नाराजी आहे. या संपूर्ण प्रकरणावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो. आपल्यासोबत मवियाच्या प्रतिनिधी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं भालचंद्र शिरसाट आहेत. आपल्यासोबत डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत. आरोग्य विश्लेषक या नात्यानं आरोग्य अभ्यासक म्हणून आपल्यासोबत देवयानी खानखोजे आहेत आणि आपल्यासोबत राजकीय भूमिका समजावून सांगण्याच्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आहेत. जयंत माइंडकर, सगळ्यात पहिल्यांदा जे काही सुरू आहे त्यातली बिटवीन द लाईन सांगा. प्रसाद, आपण जे बोललात ते खरं आहे. याच्यातलं खरं खुरं बिटवीन द लाईन्स एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्या प्रकारे धर्माचा जातीचा वापर मतांच्यासाठी केला जातो हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे, कोणी नाकारू शकत नाही. तसंच आता या लसींचा सुद्धा वापर आपल्या राजकीय मतांच्यासाठी केला जाऊ शकतो हे कोणताही राजकीय पक्ष मान्य करणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे आणि मी अगदी वन बाय वन इलॅबोरेट करून सांगायला तयार आहे. आता याच्यामध्ये मग तुम्ही जर इतक्या स्पष्टपणे ही भूमिका घेत आहात तर मी तुमचं कौतुक करतो, कारण त्यातलं राजकारण स्पष्टपणे आहे. इतकं ठीक आणि स्पष्ट तुम्ही सांगितलं तर मला सांगा, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. बाळासाहेब थोरात अतिशय स्पष्टपणे सांगतायत की सोनिया गांधींनी मोफत लस द्यायला सांगितलंय. सोनिया गांधींची भूमिका ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पोहोचवण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोनिया गांधींची भूमिका मान्य करावी लागेल असं सुद्धा सांगत असताना श्रेयवादाच्या संदर्भात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा कान सुद्धा पकडलाय. बाळासाहेब थोरातांची इतकी कठोर भूमिका अर्थात काँग्रेसची इतकी कठोर भूमिका कशी असू शकते? आपल्याला राजकीय अस्तित्व दाखवण्याची ही संधी आहे हे काँग्रेसला कळलंय की संधी मिळत नाहीये म्हणून धडपड चालली आहे? दोन्ही वाक्य खरी आहेत. तसं पाहिलं तर अगदी योग्य शब्दात अनालिसिस करायचं झालं तर हे बघा, काँग्रेसने अनेक वेळा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोघं मिळून काँग्रेसची अनेक वेळेला कोंडी करत असतात आणि त्याच्याबद्दल अनेक वेळेला काँग्रेसने आपण स्वतः पाहिलेलं निषेध नोंदवलेला आहे. आता सुद्धा जे बाळासाहेब बोलले ते त्यांनी आता ही संधी मिळेल त्यांनी ते दाखवून दिलेली, याच्या पलीकडे काही नाही.
पण याचा अर्थ जर का आपण असा घेत असू की याच्यामुळे काही या सरकारवर परिणाम होईल, तर तसं काही नाही. पण या अशा नाही गोष्टी होत आता राहतात. तुर्तास तो पण मला विषयच नाहीये. म्हणजे लसीपासून सरकारच्या स्थिरतेपर्यंत इतक्यात आपल्याला चर्चेला जायचं नाही. हा मुद्दा इथेच पटकन मी पुढे नेतो आणि भालचंद्र शिरसाट यांना विचारतो. भालचंद्र शिरसाट, या मोफत लशीचं राजकारण करायची गरज काय? आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला काँग्रेसकडे बोट नाही दाखवता येणार आहे, कारण बिहारच्या निवडणुकीमध्ये हा विषय सुरू करण्याचं श्रेय किंवा टीका हे दोन्ही तुमच्या पदरात जाणार आहे. आत्ता मवियामध्ये काय घडतंय तेही लक्षात घेऊन उत्तर द्या. महाराष्ट्रात काय घडतं याच्यापेक्षा आधी भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे, प्रत्येक गरीब आणि गरजूंना प्राधान्याने मोफत लसीकरण ताबडतोब झालं पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे. या देशामध्ये जेवढ्या लसी उत्पादन होतात त्यातला 50% लसी केंद्र सरकार घेतं आणि आता उरलेल्या 50% लसीकरण हे बाजारात विकण्याची त्यांना परवानगी देणार आहे. ते राज्य शासनाला कुठल्या दराने द्यायचं, केंद्राला कुठल्या दराने द्यायचं आणि खासगी रुग्णाला कुठल्या दराने द्यायचं हे दर ठरतायत. सिरमचे दर ठरलेले आहेत. त्यामुळे एखादं खासगी रुग्णालय असेल, एखादी खासगी संस्था असेल आणि त्यांना जर लसीकरण करायचं असेल आणि जर समाजातील काही लोक ते पैसे देऊन करू इच्छितात तर त्यांना खासगी लस मिळणार आहे. 600 रुपयात सिरमची मिळेल, इतर कंपनींचाही भाव नक्की होईल आणि ठीक त्यामध्ये आहे. ती मिळेल आणि ज्यांना जी विकत घ्यायची ते विकत घेऊ शकतील. परंतु या देशातील थोडक्यात भालचंद्र शिरसाट, तुमचं म्हणणं असं आहे, गरजवंतांना मोफत लस द्या, ज्यांना शक्य आहे ती लोक विकत लस घेऊ शकतील, हे सुद्धा तुम्ही सांगितलं. हेमलता पाटील, एकदा याचं कन्फ्युजन तुम्हाला दूर करावं लागेल की काँग्रेस सरसकट मोफत लसीकरणाचा मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे की गरजवंतांना मोफत लसीच्या बाबत काँग्रेस आग्रही आहे? मला असं वाटतं प्रसादजी, सध्या महाराष्ट्रापुरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला 1 मे पासून लसीकरण 18 ते 45 वयोमर्यादेच्या सर्वांना द्यायचंय आणि हे लसीकरण आपल्याला ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायचंय. तर इन बिटवीन लाईन सांगायचं असेल तर मी एवढंच सांगते की साधारण 18 ते 44 वयोगटामध्ये 5,71,00,000 लोकांचा साधारण समावेश होतो. म्हणजे आपल्याला 12 कोटी लसींची गरज आहे आणि ह्या 12 कोटी लसी त्या व्यक्तींना ऑगस्टच्या अखेरपर्यंत आपल्याला देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे काही करावं लागेल. आता काँग्रेसचा विषय झाला तर काँग्रेसने गेल्या 70 वर्षांमध्ये BCG पासून पोलिओ पर्यंत सगळ्यांना घरोघरी जाऊन मोफत लसी वाटलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसची भूमिका वेगळ्याने आणि नवीन सांगायची गरज नाहीये. परंतु नाही, इथे कसं आहे हेमलताजी, आपण यापूर्वी BCG, पोलिओ पासून सगळ्या प्रकारच्या लसी घरोघर मोफत वाटल्यात. हे सत्य असलं तर मग एक सत्य हे पण नाकारता येणार नाही की 70 वर्षाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळालेल्या त्या लसी होत्या ज्या घरोघर मोफत वाटल्या जात होत्या. त्या वादात आता नको जायला. मुद्दा इथे उपस्थित करतो, कोरोनाची लस सरसकट सगळ्यांना मोफत द्यायची आहे काँग्रेसला की कोरोनाची लस गरजवंतांना मोफत द्यायची आहे? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा उत्पन्न होतो की ह्या लसी आपल्याला कशा प्रमाणामध्ये मिळणार आहेत. म्हणजे कोविशिल्डच्या किती मिळणार आहेत, कोवॅक्सिनच्या किती मिळणार आहेत, त्या लसी आपल्याला पुरणार आहेत का? आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतनं जर ते आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमधनं लसी घ्यायच्या असतील तर त्यांची किंमत किती आहे? आणि या सगळ्यांवरती विचार होऊन ह्या लसी कशा पद्धतीने दिल्या पाहिजेत, कुठल्या लसी मोफत दिल्या पाहिजे, कुठल्यांना ज्यांना परवडणार आहे ते घेऊ शकतात का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्री जे काय आहेत ते शासनाचा निर्णय जाहीर करतील. अगदी मुख्यमंत्री शासनाचा निर्णय जाहीर करतील. मग त्याच्या आधी जे काही सुरू झालं नवाब मलिकांच्याकडून, त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंच्याकडून आणि त्यावर बाळासाहेब थोरातांची नाराजी व्यक्त झाली, हे करायची गरज होती का? मवियाच्या अंतर्गत मतभेद कोणकोणत्या पातळ्यांवर उघडे होत चालले आहेत? हे मतभेद म्हणजे काही याच्यामुळे काही समाजाचं काही फार मोठं नुकसान झालंय किंवा अशातला भाग नाहीये. लसीकरण द्यायचं हा हेतू आहे आणि ह्या हेतूशी तिन्ही पक्ष प्रामाणिक आहेत हे समजून घेतलं पाहिजे. नवाब मलिक असं म्हटले का की आम्ही लसीकरण देणार नाही, आम्ही केंद्राच्या भरोशावर बसलोय आणि केंद्राला शिव्या देत बसले का? ते काय म्हणे की आम्हाला लसीकरण द्यायचंय. त्या पातळीवर त्यांनी मुद्दा मांडला. आदित्य ठाकरेंनी ट्विट केल्यानंतर याच्यामध्ये परत गोंधळ व्हायला नको म्हणून ते ट्विट मागं घेतलं. याच्यामध्ये माफीनामा केला किंवा काय केलं अशी आपण वक्तव्य करण्यापेक्षा राज्य शासनाचं धोरण सुनिश्चित आहे, राज्य शासनाचा प्रामाणिकपणा याच्यातून दिसतो. भालचंद्र शिरसाट, हे पटतंय का आपल्याला? पटकन भालचंद्र शिरसाट, आपल्याला हे पटतंय? घेतली पाहिजे. राज्य शासनाचे प्रतिनिधी प्रमुख म्हणून मुख्यमंत्री
किंवा आरोग्य मंत्री यांनी कुठलीही घोषणा न केलेली असताना, काही सुतोवाच केलेलं नसताना या ट्विटची घाई काय आणि नवाब मलिकाला काय घाई लागली आहे? मुख्यमंत्री घोषित करणारच करतील ना, ताबडतोब करू शकतात. नवाब मालिकांना काय पाहिजे? त्यांच्या आरोग्य मंत्री बोलत नाही. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीर वरती माफी मागितली की सर्व साठा हा राज्य शासनासाठी येत होता. मग हे लोक एवढा आताताईपणा का करतायत? आणि मग काँग्रेसची भूमिका बरोबर आहे, त्यांची मागणी आहे मोफत लस मिळाली पाहिजे, परंतु त्यांनी भालचंद्र शिरसाट, मग या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसला विचारलं सुद्धा जात नाहीये का की भूमिका घेताना काय करायचं आणि एकवाक्यता ठेवायची की नाही? आता काँग्रेसला विचारत नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना ती सवय लागलेली आहे. किती हडूस थोडूस केलं तरी त्यांच्या बरोबरच जायचं, तर त्याला माझा नाईलाज आहे. पण लसीकरण हे झालं पाहिजे आणि वेगाने जर व्हायचं असेल तर केंद्राकडून मोफत लसी येत आहेत राज्याला, त्या मोफत द्या. आणि केंद्राकडून येणाऱ्या मोफत लसी मोफत द्या, हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. दरम्यान आधी एकदा राजकारणाच्या मुद्द्यावर पटकन भालचंद्र शिरसाटांच्या प्रतिक्रियेवर प्रतिवाद करतायत हेमलता पाटील. नाही, भाजपचे प्रवक्ते आता जे बोलले, तर आपण गेले 5 वर्ष त्यांचं सरकार बघितलं. मुख्यमंत्री आणि काही बोलायच्या आधी त्यांचे मंत्री संत्री प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलत फिरत होते, तर ते सगळं आपण बघितलंय. आणि आता त्यांनी जो महत्वाचा मुद्दा मांडला की केंद्राकडनं मोफत लसी येत आहेत, त्या लसी कशा प्रमाणात येत आहेत, किती तुटवडा जाणवतोय, किती ठिकाणची केंद्र बंद झालेत, हे सगळं तुम्ही आणि आम्ही सगळे टीव्हीवरती बघतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे दाखवत आहेत. त्यांना माझी एकच विनंती आहे, आपण भाजपचे प्रवक्ते आहात ना, आपण सांगा आरोग्य मंत्र्यांना, आपण सांगा पंतप्रधानांना, त्यांनी आज जाहीर करू देत, त्यांनी एक परिपत्रक काढू देत की सगळ्या लसी केंद्राकडून राज्याला दिलेल्या मुदतीमध्ये मिळणार आणि दिलेल्या मुदतीमध्ये हेमलता पाटील बोलत असताना अचानक काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज ये जा करतोय. हेमलताजी, आपलं म्हणणं पूर्ण करा, आपला आवाज मध्ये मध्ये ये जा करायला लागलाय. नाही, मी तेच म्हटलं की त्यांनी फक्त पंतप्रधानांनी किंवा त्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी असं सांगावं की आम्ही जे महाराष्ट्राचं टार्गेट आहे 12 कोटी लसींचं समजा किंवा 13 कोटी लसींचं, तर ह्या लसी आम्ही विहित मुदतीमध्ये कुठल्याही महाराष्ट्र सरकारला भीक न मागण्याची परिस्थिती येता आम्ही ह्या लसी मोफत महाराष्ट्र सरकारला देऊ. त्याच्या इतकी आनंदाची गोष्टच आहे ना. भालचंद्र शिरसाट, आपण महाराष्ट्राला भीक मागायला लावता का केंद्राकडे वारंवार? नाही, यांची भीक घ्यायची पण लायकी नाहीये. यांना ज्या लसी दिल्या त्याचा वाटपच केलं नाही. याने वाटप काय केलं? 9 जिल्हे, 11 पैकी देशातले 9 जिल्हे महाराष्ट्रात आहेत जिथे करोनाचा प्रादुर्भाव आहे, तिकडे लसी नाही पोचलेत. याने राजकारण केलं, लसी पळवल्या मुंबईला, ठाण्याला, पुण्याला, बारामतीला लसी गेल्या. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जिथे करोनाचा प्रादुर्भाव वाढलाय तिकडे कुठे लसीकरण झालंय? यांनी लसीचं वाटप नीट केलं नाही. वेस्टेज जे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 1% वेस्टेज आहे. आणि बीड मध्ये जिथे राष्ट्रवादीचे यांचे महाविकास आघाडीचे मंत्री आहेत 60% वेस्टेज, 5% वेस्टेज. आता एवढं मोठं वेस्टेज हे करतायत. 6 लाख लसी, त्यांचा हिशोबच लागत नाही 1 कोटी मध्ये. त्यामुळे लसीकरण मिळाल्यावरती त्याचा योग्य विनियोग नाही, योग्य वितरण नाही, योग्य हँडलिंग नाही, अशा प्रकारे सर्व स्तरावरती अपयशी ठरलेलं आहे. केंद्र सरकार लसी या मुद्द्यातल्या राजकीय वादाला आपण जिवंत ठेवूच, पण तत्पूर्वी आणखीन काही मुद्दे उपस्थित करत मी पटकन देवयानी खानखोजे यांना बोलतं करतो. देवयानी खानखोजे आरोग्य अभ्यासक आहेत, मुंबईतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरणाची मोहीम, त्याचबरोबर कोविडचे उपचारांच्यासाठी आवश्यक ती यंत्रणा काय पद्धतीनं असायला हवी याबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. देवयानी खानखोजे, मोफत लस जर द्यायची असेल आणि द्यायची नसेल तर यंत्रणेवर येणारा प्रभाव आणि परिणाम किती? बरं, म्हणजे या सगळ्यांचा आता मी युक्तिवाद ऐकला, एनसीपीचे होते, भाजपचे होते, सगळे प्रवक्ते बोलतात. एकंदरीत सगळ्या बाजूला कन्फ्युजन आहे. गव्हर्नमेंटमध्ये, सरकारमध्ये 3 पार्ट्या एकत्र येऊन काम करतात आहे, पण ते 3 जण वेगळं वेगळं बोलतात आहे आणि त्यांनी जनतेला प्रचंड नुकसान होतंय. मुंबई सारख्या ठिकाणी आज लोकांना लस मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी लोकांची स्टॅम्पेड होते, लसीकरता लोक हॉस्पिटलात येतात, 150, 200, 400 लोक वापस जातात. तर खेडेगावात काय परिस्थिती आहे? आता यांना मोफत द्यायची, पैसे
पैसे देऊन द्यायची. देवयानी खानखोजे, हा आपण आहे. देवयानी खानखोजे, आपण एक महत्वाचा उल्लेख केलात की मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लस मिळण्याला अडचणी येत आहेत. हे सगळं का घडत असावं? समजा एखादी लस केंद्राकडून आली, आपण समजून चालू की केंद्राकडून 100 लसी आल्या, त्या 100 लसी कुठे द्यायच्या, कुठे आत्ता द्यायच्या नाही, कुठे नंतर द्यायच्या, याचं नियोजन व्हायला हवं. ते कशा पद्धतीनं असायला हवं आणि ते नियोजन दिसतंय का तुम्हाला? अजिबात नियोजन दिसत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम होतोय. लोक तिथे जिथे आम्ही जिथे लसी घ्यायला जातो त्यांचे सेंटर्स आहेत गव्हर्नमेंटचे, तिथे मारामारी चालली. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला 50 देतात, 60 देतात, 70 डायस देतात. एवढ्यामध्ये काय होणार? इनफॅक्ट हॉस्पिटलचा जो मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे, 3-3, 4-4 हजार वर्कर्स आहेत तिथे, हेल्थ वर्कर, त्यांचं लसीकरण झालेलं नाही अजून. ज्यांना सेकंड डोस द्यायचा त्यांचं लसीकरण अजून झालेलं नाहीये. तेव्हा एकंदरीत परिस्थिती अतिशय खराब आहे. कोविडची संख्या वाढते आहे. देवयानी खानखोजेंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की मुळात ज्याला लस आतापर्यंत द्यायला हवी त्याच्याच पर्यंत ती विविध प्रकारच्या नियोजनाच्या अभावामुळे पोचली नाही. हेमलता पाटील, याचं नैतिक जबाबदारीचं संपूर्ण प्रकरण हे तुमच्या खात्यात जमा होत आहे, त्याची जबाबदारी आपण घेणार आहात का? मुंबईत, पुण्यात लसीकरणाच्या मधला सुरू झालेला घोळ हा जर 45 वयोगटाच्या वरच्या लोकांमध्येच एवढा असेल, तर उद्या ज्या वेळेला प्रचंड संख्येनं लोकांची गर्दी सुरू होईल त्यावेळेला आपण कसं काय नियोजन करणार आहात? एक्झॅक्टली, ह्या मताशीच मी सहमत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्र शासन त्या लसी स्वतः घेऊ शकत नाही, कारण ह्या सगळ्या लसी ह्या केंद्र सरकारकडे जातात. बाहेरच्या देशातून लसी आयात करायला आपल्याला अजूनही त्या पद्धतीने परवानगी मिळाली नाही. एक रशियन लस सोडल्यानंतर अजून महाराष्ट्र सरकारला तो अधिकार मिळालेला नाहीये. महाराष्ट्र सरकारला प्रत्येक वेळी लसीसाठी केंद्र सरकारकडे बघावं लागतं आणि त्या लसी महाराष्ट्र सरकारला मिळण्याचं प्रमाण हे बरोबर नाहीये. हे प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती येते. आपल्याला 40 लाख लसी आपल्याला एका दिवसामध्ये अपेक्षित असल्यास त्या पद्धतीने लसी मिळत नाही. यांचे केंद्रीय मंत्री असतील, यांचे प्रकाश जावडेकर असतील, हे सध्या खोटं बोलतात. ते खोट्या पद्धतीने विधानं करतात की आम्ही एवढ्या लसी दिलेल्या आहेत, लसींचा तुटवडा आमच्याकडे नाहीये. परंतु वस्तुस्थिती काय आहे? महाराष्ट्र सरकारने हेमलता पाटील, आपण 2 विधानं केली. हेमलता पाटील, आपण 2 विधानं केली. पहिलं विधान तुमचं असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातून लसी घेण्याच्या संदर्भातली परवानगी तुम्हाला अजून मिळालेलीच नाहीये. दुसरा मुद्दा तुमचा असा आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते हे सर्रास खोटं बोलतात. त्यावर आपण भालचंद्र शिरसाटांची प्रतिक्रिया घेऊ. एक छोटा प्रश्न आहे माझ्याकडून. जर समजा तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारातून लस विकत घेण्याची परवानगी मिळालेलीच नाही, तर अजित पवार ग्लोबल टेंडर कशाच्या आधारावर काढायला निघाले? आता 1 मे पासून त्यांनी सांगितलं की राज्यांनी स्वतःच्या लसी खरेदी कराव्या, असं म्हणजे बातमध्ये सांगितलं आणि त्यानंतर राज्य सरकारने सुमोटं हे सगळं करायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये मी काही चुकीचं बोललेले नाहीये. आता त्या पद्धतीने आपण 1 मे पासून त्या लसी कशा पद्धतीने देता येईल, आपल्याला कुठून लसी उपलब्ध करून देता येईल, या दृष्टीने सगळं सरकार प्रयत्न करत आहे आणि सरकार त्या दृष्टीने पावलं उचलत आहे. अच्छा, सरकार पावलं उचलायला लागलेलं आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं बोलणं खरं किती खोटं किती आणि कायम भारतीय जनता पार्टीचे नेते खोटं बोलतात या काँग्रेसच्या आरोपावर भालचंद्र शिरसाट आपण उत्तर द्यायचं आहे. एक म्हणजे हेमलता पाटील स्वतःचं विधान कॉन्ट्राडिक्ट करत किती खोटं बोलतात. आता म्हणतात की घ्यायला परवानगी नाही. 1 मे पासून दिली की परवानगी तुम्ही घेऊ शकता. सिरमचे दरही आलेले आहेत, 400 रुपये एका लसीचे. पण बरोबर ऐका आता दुसरं घ्यायची की नाही ठरलं नाही. ग्लोबल टेंडर काढतो असं म्हटलं नाही, काढलंय कुठे? काय कोणाची वाट बघताय? दुसरी गोष्ट की आज किती रुपयाला द्यायची की नाही द्यायची निर्णयच नाही, एकवाक्यता नाही. अंमलबजावणीच्या नावाने तर बोंबच आहे, ठणठण गोपाळ अंमलबजावणी आहे. आणि आता ज्या लसी मिळाल्या त्याची काय वाताहत झाली तेही आपण बघितलेलं आहे. भालचंद्र शिरसाट या दरम्यान केंद्रीय पातळीवरच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर खोटं बोलण्याचा आरोप होतो. नाही, असं आहे, काँग्रेसला आणि जे फेल झालेल्या महाआघाडीला एकवाक्यता नाही. त्यांनी फक्त खोटं बोलणं एवढं म्हटलं. सगळे आकडेवारी देतो मी तुम्हाला. किती लसी महाराष्ट्राला दिल्या, किती लसी गुजरातला दिल्या, किती लसी उत्तर प्रदेशला दिल्या. तुम्ही म्हणाल गुजरातला जास्त दिल्या, तिकडे युटिलाइज झाल्या, तुमच्याकडे पडून राहिल्या होत्या लसी.
तुम्ही या नेत्या लोकांनी आणि या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पळवल्यात लसी. तुम्ही पळवल्यात लसी. तुम्ही लसीची चोरी केली. तुम्ही चोरून तुमच्या प्रसादजी जी. कुठे कुठे कोण करणार आहे? हेमलताजी बोला. थांबा थांबा थांबा. कुठे करोना आहे? अरे जेव्हा देशाचे पंतप्रधान तुम्ही त्याला भाजपचे बिल्ले लावून तुम्ही रेमडेसिवीर विकायला निघाले होते. डॉक्टर राजेंद्र शिंदे यांनी स्पष्टता केलेली आहे. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही खोटं बोलताय. डॉक्टर हेमलता पाटील तुम्ही खोटं बोलताय. डॉक्टर शिंदेने सांगितलं का महाराष्ट्रासाठी होती. तुमचं कर्मचारी सरकार तुमचं कर्मचारी सरकार असल्यामुळे तुमच्याबरोबर दुसरं कुठलंही सरकार असतं. तुमचं कर्मचारी सरकार एक मिनिट आता एक मिनिट हस्तक्षेप याच्यासाठी करतोय कारण मुद्दा सुरू झालाय लसीचा, पोहोचलाय रेमडेसिवीरवर. पण एक गंमत इथे जी होतीये ना ती प्रेक्षकांच्या समोर आणतो. हेमलता पाटील म्हणतात 40,000 लसी रोज हव्या, नवाब मलिक म्हणतात 50,000 लसी रोज हव्या आणि मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे 70,000 लसी रोज मागतात. यापेक्षा जास्त काही बोलायची गरज नाही. पटकन पुढे जाऊयात. आपल्यासोबत डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत नागपूरहून. अविनाश बाणाईतजी, चर्चेच्या बऱ्याचशा पुढच्या टप्प्यामध्ये मी आपल्याला आणतोय चर्चेत आणि त्यानिमित्तानं आपलं पहिल्यांदा मत जाणून घेतो की हा जो काही सगळा वाद आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे असं माझं ठाम मत आहे. हा नियोजनाचा अभाव 1 मे नंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरणाच्या एकूणच यंत्रणेला आणि योजनेला खीळ घालू शकतो? आपण बिलकुल बरोबर बोललात की आपलं जे ठाम मत आहे की हा जो गोंधळ आहे हा गोंधळ यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन करू नये. हा त्यांनी जे काही पक्ष आहेत, मी त्या कुठल्या पक्षाच्या बाबत बोलत नाही आहे, की यांचे स्वतःचे डिसिजन्स अजून झालेले नाहीत. यांनी हे सगळं बंद कमऱ्यामध्ये का नाही करू शकत? प्रत्येक वेळेला यांना कॅमेऱ्यासमोर किंवा पब्लिकसमोर का दाखवायचं आहे? मला एकच म्हणायचं आहे, मी ॲज अ मेडिकल प्रोफेशनल मला एवढं सांगायचं आहे की आज प्रत्येकाला लसीची आवश्यकता आहे. ती श्रीमंत लोकांनी विकत घ्यावी हे मी सहमत आहे. याचा भार कुठल्याही पद्धतीने आर्थिक भार हा स्टेटवर किंवा सेंटरवर पडू नये जर होत असेल तर. परंतु प्रत्येक बजेटमध्ये ॲलोकेशन जे होतं स्वास्थ्य याच्यावर ते वाढलं पाहिजे. आणि आम्ही IMA कडनं बरेचदा म्हटलेलं आहे की स्वास्थ्य हा विभाग बराचसा निग्लेक्टेड असतो. अगदी बजेट ज्यावेळेला डिसाईड होतं. प्रत्येक बजेट मधलं आता भारताचं बजेट 20 लाख कोटींचं असतं. महाराष्ट्राचं बजेट साधारणपणे 8 ते पुढच्या काही कोटींच्या सुमारास असतं आणि आपण आरोग्य व्यवस्थेवर 2, 2.5, 3, 4% पलीकडे खर्च करताना दिसत नाही. ही चिंता आहेच. पण आता डॉक्टर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुमच्याहीकडून आला की श्रीमंतांनी लस विकत घ्यावी. आता माझा पुढचा प्रश्न आहे, श्रीमंत लस विकत घेतील सुद्धा. श्रीमंतांना त्यांच्या पसंतीची लस, आता इथे श्रीमंत हा शब्द आल्याच्या नंतर कोणाला मिरच्या झोमण्याची गरज नाही, पण तरीही सक्षम लोक असं आपण म्हणूया, ज्या सक्षम लोकांना लस खरेदी करता येणार आहे त्यांना तरी नीट वेळच्या वेळेला हवी ती लस मिळण्याच्यासाठीची पावलं टाकायला तरी महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे का? मोफत लशीबाबत भांडण चालू असताना ज्याला विकत लस घ्यायची आहे त्याच्यासाठी तरी काही दिशानिर्देश आतापर्यंत आलेत का? तुम्ही नागपुरात आहात, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे सांगा. नाही, फॉर्च्युनेटली नागपूरमध्ये लसीकरण हे स्मूथली सुरू आहे. ज्या पद्धतीने स्टेप वाईज त्याला ठरवलं होतं की आधी ज्याला आपण मेडिकल पर्सनल म्हणतो किंवा फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणतो, मेडिकल आणि पॅरामेडिकल नर्सिंग स्टाफ आला, त्याच्यात वॉर्ड बॉयज आले, हे यांना सगळ्यात प्रथम, कारण की ते एक्सपोज्ड आहेत खूप साऱ्या पेशंटला. नंतर आहे 65 वर्षाच्या वरच्या लोकांना, जे आपण ज्याला ससेप्टिबल क्राऊड म्हणतो, ससेप्टिबल लोक त्यांना नंतर, आणि थर्ड स्टेज आता जी आलेली आहे 18 ते 45 वर्ष. आता याच्यामध्ये एक हे आलेला होता, 45 वर्षामध्ये कोमॉर्बिड कंडिशन असलेल्यांना देखील सेकंड याच्यामध्ये घेतलेलं होतं 65 आणि प्लस.
कोमॉर्बिड कंडिशनमध्ये ज्यांना हार्ट कंडिशन आहेत, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज देत आहे, ज्यांना कॅन्सर आहे, त्यांना देखील प्रायोरिटी म्हणून दिलं होतं. कारण की हे मोस्ट ससेप्टिबल टू द कोरोना आहे. अगदी. तर ह्या गोष्टींचं नियोजन आवश्यक आहे. हे आवश्यक नाही की पैसा लागावा न लागावा, कोणी लावा, सेंटरनी लावावा की स्टेटनी लावावा. ॲज अ मेडिकल पर्सन पण डॉक्टर आपला मुद्दा मोफत लस आणि विकतची लस या प्रकरणामधला होता. या निमित्तानं जो मुद्दा उपस्थित केलात आणि तुम्ही सुद्धा हे मान्य केलं की अशा प्रकारच्या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला मोफत लस ही त्याला द्यावी ज्याला राजकीय ज्याच्याकडे आत्ताच्या घडीला खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पटकन एक जयंत माइंडकरांना प्रश्न विचारणार आहोत. वेळेची मर्यादा आहे. जयंतराव, आपण राजकीय भूमिका ऐकल्या. सरसकट मोफत लस द्या असं म्हणणाऱ्यांना गरजवंतांनाच ती मिळावी आणि सक्षम असणाऱ्या व्यक्तींनी ती विकत घ्यावी असं म्हणण्याची हिंमत का नसते? त्यांच्या मतांकरता, आणि याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार पासून करायला पाहिजे होती. हु विल बेल द कॅट असा जर का कोणी काँग्रेसला प्रश्न विचारत असेल तर नाही, माझा इथे साधा तसा प्रश्न कोणी असा आहे. उपस्थित करतच नाहीये प्रश्न. आणि तो उत्तर उल्लेख अतिशय स्पष्टपणे मीच केलाय की बिहारमध्ये मोफत लसीचं राजकारण सुरू केलं भारतीय जनता पार्टीनं. हे कोणीच अगदी, नाकारत अगदी. नाही. याची पण आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीची ताजी भूमिका भालचंद्र शिरसाटांच्या मुखातून तुम्ही ऐकली असेल. ते म्हणतायत बरोबर आहे. सक्षम माणसानं विकत घ्यावी. आणि आता केंद्राचं धोरण सुद्धा त्याच दृष्टीनं स्पष्ट आहे. जो गरीब आहे, गरजू आहे, त्याला मोफत लस मिळेल. जो सक्षम आहे त्यानं ती विकत घ्यावी. पण इतकी ठाम भूमिका काँग्रेसला घेताना आता आपण पाहत नाही आहोत. माझ्या माहितीप्रमाणे 45च्या वरच्या जे काही लसी आहेत त्याचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. माझी माहिती चुकीची असेल तर आपण दुरुस्त करू शकता. नाही, बरोबर आहे. आणि तसा खर्च केलाय सुद्धा. आणि 18 ते 45 या दरम्यानचा जो खर्च आहे तो राज्य सरकारांनी घ्यावा. आता जर का भारतीय जनता पार्टी 45च्या वरचं जर का श्रेय घेत असेल तर मी राजकीय उत्तर देतो. या 28ही राज्यातलं असं कोणत्या पक्षाचं सरकार असेल जे आपणहून याच्यामध्ये डिफरन्शिएट करेल की नाही, ज्यांची ऐपत आहे त्यांनी हे बेअर करावं. हे जर का सुरू करायचं असेल तर हे टॉप पासून सुरू झालं पाहिजे. माझ्या दृष्टीने या सर्व पक्षांनी एकत्र बसून की होय आपण हे आपली मत वगैरे दूर ठेवून सर्वच पक्षांनी ज्याप्रमाणे पिवळं कार्ड आणि पांढरं कार्ड राशन कार्ड असतं त्याच्याप्रमाणे पांढरं राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपल्याला जी असेल त्यांनी ही लस विकत घ्यावी. आणि ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल त्यांना आम्ही फ्री देऊ. याच्याकरता अगदी पंतप्रधानांच्या पासून तर काँग्रेस पर्यंत सर्वजण. पण ही सुरुवात कोणी करावी? अत्यंत महत्वाचा मुद्दा. आणि जयंत माइंडकर यांचे खास आभार, कारण त्यांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये लसीकरणाच्या संदर्भातलं राष्ट्रीय धोरण काय असावं ते सांगितलं. वेळेची मर्यादा आहे, मी तुम्हाला याचसाठी थांबवलं. एक पटकन छोटीशी लक्षवेधीमध्ये विश्रांती घेतोय. पुढच्या भागासाठी लगेचच परत येतोय.